तर ते वॉचमन जवळ येते किंवा 8 वाजता आता गेट बंद होईल, तुम्ही बाहेर निघा म्हणजे हात धरून सर्रास बाहेर काढण्याची पद्धत सुरू आहे इथं. 8 वाजले की बस निघा, वेळ झाला, ही बरोबर पद्धत नाही आहे. त्यांनी बरोबर आपलं राहिलं पाहिजे सुरू 10 पर्यंत तरी आपलं विहार सुरू राहिलं पाहिजे. नमो बुद्धाय, जय भीम. मी मिनल. तुम्ही बघत आहात समता आवाज TV. ह्यावेळेस माझी उपस्थिती नागपूरमध्ये दीक्षाभूमीवर आहे. 14 तारखेला शिल्पाताई नागदेवते यांनी अपील केली होती की आपल्या दीक्षाभूमीवर येऊन साफसफाई करण्याकरता, कारण की इथले जी समिती आहे त्यांच्याकडे फंड अवेलेबल नाही आहे असे ते सांगत आहे. त्यामुळे सर्वांचा मी मनापासून धन्यवाद करते, कारण विदर्भातून अमरावती, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर इथून भरपूर जनता सकाळी 7 वाजतापासून इथे दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणाच्या कामाकरता लागलेली आहे. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे की कशा प्रकारे इथे काम चालू आहे. आपल्याला मिळाला पाहिजे होती आपली, पण आपण दुसऱ्याला दिली. दिली आहे, त्यात आपल्या अंडरमध्ये आली, ते तोडणार आहे. तोडायलाच पाहिजे. तोडणार आहे ते. झालं क्लिअर झालं ते. हे तुटणारच आहे पूर्ण. म्हणून तो स्टेज आहे ना एका साईडला आहे. आणि बघा ही जी मशीन आहे, ही मशीन तर आम्ही काल विचारपूस केलं तर 4 महिने झाली आहे ती लागलेली आहे. इथे काय काम करते आपल्याला माहिती नाही, पण तो पट्टा पूर्ण तुटलेला आहे. टीनं राखलेले आहेत आणि ते जाणतात. आपल्याला त्याच्यावरती लक्ष द्यावं. नाही काम मी लिहिणार होतो तुम्ही वेळेवर या. मग लोक आपले आपको शिल्पा मॅडम काही बोला. सर्वांना, नागपूरकरी लोकांना मनापासून खूप आभार व्यक्त करते आहे की आम्ही अपील केली होती की 14 सप्टेंबरला दीक्षाभूमीला नीट अँड क्लीन करण्यासाठी यावं, आणि जनता इथे वर्धा, अमरावती, बुलढाण्यावरून सुद्धा लोक आहेत. त्यानंतर नागपूर, भंडारा, गोंदिया या सगळ्या ठिकाणून जनता इथे आलेली आहे साफसफाई करायला. आणि तुम्ही बघू शकता की जनतेचा उत्साह आहे की आमची सर्वांची दीक्षाभूमी नीट अँड क्लीन राहायला पाहिजे. म्हणून सकाळपासून इडे पावडे कोणी कमेंट्स केले होते की आता कोणी असं करतं का, परंतु जी पुराणी पद्धत आहे ती कधी जात नाही. आणि प्रत्येकाने आपापल्या घरून ते सगळे साधन घेऊन आलेत आणि स्वतःच्या हाताने करत आहेत, तर याचा खूप आनंद होतोय. याच प्रकारे जनतेचा प्रतिसाद आम्ही जेव्हा कधी कुठल्या गोष्टीला अपील करू तर हात जोडून नम्र विनंती राहणार आहे की असंच आम्हाला सहकार्य करावं. आपण दीक्षाभूमी, जी आपली दीक्षाभूमी आहे त्याला आपण कसं वाचवावं, स्वच्छ कसं ठेवावं. NMC कडे आपले समितीवाले एक लेटर सुद्धा आठवड्याचं देत नाही की तुम्ही पूर्ण दीक्षाभूमी नीट अँड क्लीन करा, फक्त ते स्तूपाच्या आतमधलं करतोय असं आम्हाला सांगतात. मग हे बाहेरचं जे आहे, बाहेरचं जे गवत इतकं वाढते आहे, इथे लोक येतात, इथे मुली आणि मुलं सायंकाळी येऊन बसतात, तर हे काही गार्डन तर लागलेलं नाही आहे. त्याच्यासाठी तुम्ही 8 वाजता लॉक लावता. जनता जेव्हा इथे दर्शनाला येते तर सांगतं की 8 वाजले बंद झाली आहे दीक्षाभूमी, आणि मग बाकीचे लोक जशी येऊन बसतात. तुम्ही बघा कोराडीचं मंदिर जाऊन बघा किती नीट अँड क्लीन आहे. मग समितीवाल्यांना आमचं एवढंच म्हणणं आहे की बाबा तुम्ही आमचेच आहात, तुम्ही आतापर्यंत दीक्षाभूमी सांभाळली, समोर सुद्धा तुम्ही याच्यावरती ॲक्शन घ्या. तुम्ही खूप चांगले कार्य केलेत, परंतु आता जनतेच्या नजरेमध्ये आणि तुम्ही स्वतः जनतेला हे दाखवून दिलं की आम्ही काम करण्यात इच्छुक नाही आहोत, म्हणून जनता हे इथे उतरत आहे. जय भीम. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे इथे आपले उपासिका सकाळपासून मॉर्निंगपासून कामाला लागलेले आहे. आणि ही आपल्या शिल्पाताई नागदेवते यांच्या आव्हानामुळे इथे आपल्या विदर्भातली जनता मॉर्निंगपासून आलेली आहे. आणि बघू शकता किती छोटे छोटे मुलं पण इथे आलेले आहे. बघू शकता तुम्ही. चला घ्या पटापट. कशा प्रकारे इथे आंबेडकरी जनता आलेली आहे. नमो बुद्धाय, जय भीम. सर, आपला परिचय द्या. तुम्ही कुठून आलेत? मी सुदर्शन कांबळे, हां, नागपूरला. ओके ओके. मॅम तुमचं परिचय द्या. हां, ओके. हां हां, चला धन्यवाद. जेव्हा आम्ही फेसबुकला वाचलं की इथे काहीतरी म्हणजे
दीक्षाभूमीला जो कचरा जमा झालेला आहे हं, त्या लोकांनी आम्हाला तिकीट ते बघून आम्ही दीक्षाभूमीला आलो की चला श्रमदान करता येईल किंवा श्रमदानाच्या कार्यक्रमाला आम्ही हं, अटेंड झालो. हं. संघ संवाद केलेले आहे. हर हप्त्याला म्हणजे गावाचं प्रवचन करायचं आणि प्रत्येक माणसावर एक एक जबाबदारी असते का तो भाषण करण, प्रबोधन करण, गाणे म्हणून इतर जे काही प्रोग्राम आहे आम्ही असे वाटून देत असतो हर हप्त्याला. सर्वांना आणि असे करताना 200 हप्ते झालेले आहे. हम एक है. हे घे फोटो घेते नमो बुद्धाय. जय भीम सर. आपला परिचय द्या. कुठून कुठून आलेत आहात? अच्छा, धामणगाव रेल्वेवरून. बघू शकता तुम्ही सर्वजण की किती धामणगाव रेल्वेवरनं इथे उपासक उपासिका दीक्षाभूमीवर आलेला आहे. तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आंबेडकरी जनता दीक्षाभूमीवर साफसफाई करण्याकरता उतरलेले आहेत आणि ह्या प्रकारे आज सकाळपासून 7 वाजतापासून इथे साफसफाई अभियानाची मोहीम राबवण्यात आलेली आहे. तुम्ही बघू शकता ही आपली पावन दीक्षाभूमी आणि दीक्षाभूमीवर असूनही दीक्षाभूमीचं काही सौंदर्यीकरण करण्यात आलेलं नाही आहे अजिबात. है जय भीम, मैं मीनल. आप देख रहे हो समता आवाज़ टीवी. इस समय मेरी उपस्थिति नागपुर स्थित दीक्षाभूमि में है. आप देख सकते हो कि किस तरह से ये हमारी जनता यहाँ पे दीक्षाभूमि में ग्राउंड में साफ़ सफाई के लिए उतरी है और ये एक मैसेज, ये सिर्फ एक मैसेज के थ्रू यहाँ पे इतनी जनता उतरी है क्योंकि हमारी जो दीक्षाभूमि की समिति है उनके पास जो पैसा आता है उनके पास में पैसा ही नहीं बोल रहे हैं. तो इसके लिए ये सारी जो खबर है ये सुन के हमारी अम्बेडकरी जनता, बौद्धिस्ट जनता यहाँ पे दीक्षाभूमि पे उतरे हो. इस तरफ से देख सकते हैं आप मेरे पीछे में कि कितने ज़ोरों से यहाँ पे मीन साफ़ सफाई अभियान चल रहा है. आप देख सकते हो. मी धनराज शेंडे. मी इथे नागपूरलाच राहतो, कल्याणनगरमध्ये. तर दीक्षाभूमीबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? तुम्ही आज इथे आलेले आहात. दीक्षाभूमीबद्दल मला हे बोलायचं आहे की दरवर्षी आम्ही दीक्षाभूमीचे कार्यक्रम पाहतो येतो आणि स्थानिक असल्यामुळं आम्हाला इथची बरीचशी परिस्थिती माहीत राहते. नेहमी जसं या ठिकाणी वातावरण राहायचं, उत्साहित वातावरण राहायचं काम करण्याचं, तर ते यावेळेस दिसून नाही राहिलं आहे. आणि याच्यासाठी जबाबदार प्रशासन आहे. त्यांनी या ठिकाणी हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत आहे असा जनतेच्या मनात एक संभ्रम निर्माण झाला आहे. तरी आम्हाला प्रशासनाला आणि समितीला सुद्धा अशी एक विनंती करायची आहे की त्यांनी आता अवघ्या 20-25 दिवसावर कार्यक्रम आला आहे आणि त्या कार्यक्रम एवढा भव्य दिव्य कार्यक्रम होणाऱ्या कार्यक्रमाला पाहिजे त्या प्रमाणात या ठिकाणी तयारी दिसून नाही राहिली आहे. तरी प्रशासनाने आणि समितीने सुद्धा यावर जास्तीत जास्त लक्ष देऊन आणि एक मेहनत करून रोजगार देऊन लोकांना या ठिकाणी व्यवस्था करून घ्यायला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. धन्यवाद. आपला परिचय द्या. आज या दीक्षाभूमीवरती विदर्भातल्या जवळजवळ 8 ते 9 जिल्ह्यातले कार्यकर्ते येऊन दीक्षाभूमीची जी रखडलेली सफाईचं काम होतं ती सफाई स्वयंपूर्तीने श्रमदानाच्या माध्यमातून संपूर्ण कार्यकर्ते इथे आज सकाळपासूनच करत आहे. या साफसफाईकडे स्मारक समितीने लक्ष न दिल्यामुळे हे साफसफाईचं काम आतापर्यंत रखडलेलं होतं. तसेच या स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्मारक समितीचं योग्य नियोजन, स्तूपाची योग्य निगा राखावी. त्याचप्रमाणे या दीक्षाभूमीवर येणाऱ्या जगभरातील अनुयायांना योग्य त्या सोयी सुविधा पुरवाव्यात अशी एक नागपूरचा कार्यकर्ता म्हणून मी स्मारक समितीच्या लोकांना अशी विनंती करतो की यापुढे अशी स्तूपाच्या निगराणीची किंवा
आपल्या दीक्षाभूमीच्या परिसरामधल्या साफसफाईची योग्य निगा न राखल्यास याहीपेक्षा मोठं आंदोलन आम्ही उभं करू असा एक संदेश या ठिकाणून मी देऊ इच्छितो. जय भीम. नमोद आहे.